कार्तिक, कीर्तने, कार्तिक, कीर्तने. ए बंद करा तुमचा हा पोरकटपणा. मैत्री, या खेळातही मला माझे बाबा हरलेले चालणार नाहीये, कळलं? पियूचा कार्तिकवाला हात सारखा का वर येतोय? अय्या, काय मस्त जोडी जमली आहे यार दोघांची. म्हणजे DDLJ मधले अमरीश पुरी आणि शाहरुख. अरे यार, कार्तिकचं बॅड लक दिसतंय. पहिल्याच भेटीत कीर्तनेंशी क्रॉस आणि कीर्तनेंशी क्रॉस. गायत्रीला पटवून काय उपयोग नाही. येस, बिचारा. तुम्हाला एक सिक्रेट माहिती आहे का? हा, कोणतं? आपल्या गायत्रीचा कार्तिक कीर्तनेंना काय म्हणतो ते? काय काय? तो नक्कीच काहीतरी वाईट म्हणत असणार. गप ग तू, सांग. सनकी. सनकी. हो, सदाशिव नरहरी कीर्तने सनकी. ए, तो म्हणतो म्हणून तुम्ही दोघींनी दात काढायची अजिबात गरज नाही, ओके? आणि बाबा आहेत सनकी, पण ते फक्त कायदा मोडणाऱ्यांसाठी, कळलं? अच्छा, कार्तिक पण कायद्याच्या चौकटीतच राहून बिझनेस करणारा माणूस आहे असं मी नाही. हा, त्याची बहीण किट्टू सांगते. हा हा हा, कसला सभ्य? अजिबात सभ्य वगैरे नाही हा तो. नुसता सभ्यपणाचा आव आणतो. पण मी त्याचा खरा चेहरा ओळखलाय. अच्छा. ए, बट ही इज व्हेरी सिरियस अबाउट यू. हा. हो. ए, पण मला खरं सांग, तुला आमचं सनकीचं सिक्रेट कसं वाटलं? मस्त. काही या काय मस्त, यात काही सिक्रेट वगैरे नाहीये. बाबांना घाबरणारे प्रत्येक जण त्यांना सनकीच म्हणतात, कळलं? बरं ऐका ना, माझ्याकडे पण एक सिक्रेट आहे. तुझ्याकडे? तुझ्याकडे काय आलंय सिक्रेट? हो ना. ए चल पिऊ, परत. ओके. तुमचा हा सभ्य कार्तिक काल माझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये गेला होता. काय? कार्तिक आणि तुझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये? तुला मागणी घालायला? शी घाणेरडी. अगं, त्याच्या कंपनीच्या इलिगल होर्डिंगच्या संदर्भात. बाप रे, म्हणजे आता तिथंही क्रॉस? बाबांना लाच द्यायला निघाला होता. म्हणजे दिली नाही, पण जवळपास देणारच होता. आई शपथ, लोचा आहे यार. मग बाबांनी काय केलं? अगं, नशीब त्याचं जेलमध्ये जाता जाता वाचला. बाप रे, म्हणजे आधीच्या क्रॉस पेक्षा मोठा क्रॉस झाला यार हा. म्हणजे या जन्मात तरी तू गायत्री कीर्तने राजहंस होणं शक्य नाही. मैत्रीण, गप्प बस. हा मराठे, हा वाचलाय मी रिपोर्ट, पण ह्याची मला अजूनही डिटेल्स हवेत. ओके सर. म्हणजे या इमारतीची जागा कोणाच्या नावावरती आहे, त्याचा 7/12चा उतारा, सेकंड थर्ड पार्टी, सगळे डिटेल्स लागतील. त्याशिवाय या प्रकरणाच्या मुळाशी जाता येणार नाही आपल्याला. येस सर, मी सांगतो कुलकर्णींना. कुलकर्ण्यांना सांगू नका, कुलकर्ण्यांच्या समोर उभे राहा आणि त्यांच्याकडनं करून घ्या ते. आपल्या देशाचा ना हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जण दुसऱ्यावरती डिपेंड आहे. हा सांगतो तो करेल, तो सांगतो तो करेल. काय चाललंय? तुम्ही स्वतः उभे राहा आणि करून घ्या. सॉरी सर, मी स्वतःच थांबून करून घेतो. हा, आणि परवा तो गुंड आला होता बघा धमकी द्यायला, युसुफ भाई, त्याचा तो अनधिकृत डान्स बार पाडायची कारवाई सुरू करा. आणि तो ओव्हरब्रिजच्या बाजूचा आहे तो नाही, त्याचे सगळे पेपर्स क्लिअर आहे. त्याच्या पुढे जो बांधलाय ना तो भुई सपाट करून टाका. फार अगदी मैदान बनवा त्याचं. मुलांना खेळायला छान मैदान तरी तयार होईल. ओके सर, पण लगेच कारवाई सुरू करू? तर आपण घाई करतोय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, पण सर ताबडतोब कारवाई सुरू करा. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. या असल्या कामामध्ये हायगाई नाही करायची, कळलं मराठे?
काय ना, ही अशी वृत्ती आहे ना, ही लोखंडी हातानेच ठेचायची असते. कामाला सुरुवात करा. येस सर.